गुड मॉर्निंग समर्थ. गुड मॉर्निंग विश्वजीत. कुठला टॉपिक चालू आहे? ऍव्हरेज स्पीड अँड ऍव्हरेज व्हेलॉसिटी आपण प्रिव्हियस क्लासमध्ये केलं होतं. त्याच्यावरचे न्यूमेरिकल्स पण सॉल्व्ह केले होते आणि होमवर्क विश्वजितनी नाही सबमिट केला अजून. ओके, तर आजचा आपला टॉपिक कुठला आहे? हो, येस समर्थ, तू केला. ठीक आहे, आपण बाकीच्यांना येऊपर्यंत जस्ट रिव्हाइज करूया. सो टेल मी, व्हॉट इज ऍव्हरेज स्पीड? डिस्प्लेसमेंट नाही समजलं, अजून पण नाही समजलं. विश्वजित, तुला मी सेपरेट व्हिडिओ सेंड केला होता ना. आय थिंक मंगेश सरांनी पण डिस्प्लेसमेंट घेतलंय तुमचं रिपीट. एम आय करेक्ट? समर्थ, आज रेंजचा नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळं पीसी वर कनेक्ट होत नाहीये किंवा लॅपटॉपवर कनेक्ट होत नाहीये. सो मी माझ्या फोनमध्ये कनेक्ट केले आणि फोनमध्ये अनम्यूटचा ऑप्शन नाही. येस आर्यन, व्हेरी गुड मॉर्निंग. हर्षवर्धन. विश्वजित, काय डाऊट आहे तुझा? समर्थ, काय म्हणतोय तू? मला नाही कळलं. समर्थ, एनी डाऊट? ऍव्हरेज स्पीड आणि ऍव्हरेज व्हेलॉसिटी मध्ये काही डाऊट आहे का कोणाला? हो, मंगेश सरांनी घेतला ना, समजला ना आता? हो, करेक्ट आहे. अरे मग अगोदर ड्रॉ कर ना रफली आणि मग सॉल्व्ह कर. ठीक आहे विश्वजित, तुम्हाला कॉल कर पर्सनली, मी तुला परत एक्सप्लेन करते. आता इथे आपण आपला नेक्स्ट टॉपिक कंटिन्यू करूया. कशाची एक्झाम्पल समर्थ? ओनली डिस्प्लेसमेंट फाईन करायचे की ऍव्हरेज स्पीड आणि ऍव्हरेज व्हेलॉसिटी फाईन करण्याची? डिस्प्लेसमेंट. ओके, मंगेश सरांनी होमवर्क दिलाय तुम्हाला ऍव्हरेज स्पीडचे. ऑलरेडी मी 10 एक्झाम्पल दिले होते. ठीक आहे, मी अजून देईल 2-3. ओमकार, काय नो मीन्स? ऍव्हरेज स्पीडचे नाही, ऍव्हरेज स्पीड आणि ऍव्हरेज व्हेलॉसिटीचे. डिस्प्लेसमेंटचे, ओनली डिस्प्लेसमेंटचे. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. ओके, मी स्पीडचे पण देते, व्हेलॉसिटीचे पण देते, ऍव्हरेज स्पीडचे आणि ऍव्हरेज व्हेलॉसिटीचे सगळ्यांचे एक एक एक्झाम्पल देते आणि तुम्ही फक्त व्हॅल्यू चेंज करून मग अजून सॉल्व्ह करा. ठीक आहे? मंगेश सरांनी दिला नाहीये का होमवर्क? ओके, मी देते. ठीक आहे, त्यावर मी होमवर्क देते तुम्हाला, ग्रुपवर अपलोड करते आज, तुम्ही बघा. सगळे आलेले आहेत. ठीक आहे, आपण स्टार्ट करूयात. आपला टॉपिक आहे इन्स्टंटेनियस स्पीड अँड इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. इथपर्यंतचे जे टॉपिक सगळ्यांना कम्प्लीट आहेत ना, समजले? ऍव्हरेज स्पीड आणि ऍव्हरेज व्हेलॉसिटी मध्ये काही डाऊट आहे का? कार्तिक, ओमकार, आर्यन, आयुष, हर्षवर्धन, समजले? लास्ट क्लासमध्ये आपण जे घेतले होते प्रिव्हियस क्लासमध्ये ऍव्हरेज स्पीड आणि ऍव्हरेज व्हेलॉसिटी मध्ये. क्लिअर? ओके, व्हेरी गुड. ठीक आहे, आपण आता स्टार्ट करूयात. आपला न्यू टॉपिक आहे ऍक्च्युली हा टॉपिक तुमच्या बुकमध्ये नाहीये, खूप डिटेलमध्ये घेण्याची पण गरज नाहीये, बट ठीक आहे, असू द्यात, मी तुम्हाला एक्सप्लेन करते. बुकमध्ये नाही, तुम्ही जर बघितलं तर असेल, एखादी लाईन वगैरे असेल, बट ते मी डिटेलमध्ये घेते. तुमचं टॉपिक आहे इन्स्टंटेनियस स्पीड अँड इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. ऍक्च्युली आज पेन टॅप पण नाहीये, सो त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतोय. मी मोबाईलवर ऍडजस्ट केलंय.
नॉट क्लिअर ऍव्हरेज, तुझं डिस्प्लेसमेंटच क्लिअर नाहीये, सो तुझं ऍव्हरेज व्हेलॉसिटी क्लिअर नाहीये. विश्वजित, तुम्हाला पर्सनली कॉल कर, तुला सांगितलं ना, मग मी त्यामध्ये करते. ठीक आहे, तुझं कम्प्लीट करते. सो आपण स्टार्ट करूयात. इन्स्टंटेनियस स्पीड अँड इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे काय. पण त्या अगोदर मला सांगा, ओडोमीटर आणि स्पीडोमीटर मध्ये डिफरन्स काय आहे? मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की ओडोमीटर काय मेजर करतो आणि स्पीडोमीटर काय मेजर करतो, किंवा दोघांच्या मध्ये डिफरन्स काय आहे. टेल मी. ओडोमीटर आणि स्पीडोमीटर मध्ये डिफरन्स काय. ओडोमीटर मेजर डिस्टन्स अँड स्पीडोमीटर मेजर स्पीड. येस, व्हेरी गुड. ओडोमीटर काय मेजर करतो, डिस्टन्स मेजर करतो, आणि स्पीडोमीटर काय मेजर करतो, स्पीड मेजर करतो. ओमकार समजलंय. हर्षवर्धन, आयुष नवीन आज न्यूली जॉईन क्लास केलाय तू, फर्स्ट टाइम आय थिंक. आर्यन. ओके. आता मी एक इमेज ड्रॉ करते. सपोज हे असं तुमच्या गाडीच्या फोर व्हीलर मध्ये किंवा इवन बाईक मध्ये पण तुम्हाला दिसतं, तुम्ही की तुमच्या बाईकने किंवा कारने किती किलोमीटर्स कम्प्लीट केले. किती डिस्टन्स कम्प्लीट केले दिसतात ना, किलोमीटर्स दिसतात. ऍक्च्युली इथे काय असतं दिलेलं, हे पॉइंटर असतो इथे 0, 1, 2, 3, 4, 5 समथिंग, किंवा सॉरी 0, 10, 20 असं दिलेलं असतं. 10, 20, 30. ऍक्च्युली माझ्याकडे इमेज नाहीये, सो 40, 60 अप टू जे काय हाय स्पीड असेल तिथपर्यंत 90 पर्यंत. आणि इथे एक पॉइंटर असतो. सपोज हा पॉइंटर तुमचा आहे झिरोवर, म्हणजे तुमची कार आहे रेस्टला, आणि तुमच्या इथेच छोटा एक बॉक्स असतो, आणि त्या बॉक्समध्ये तुम्हाला किलोमीटर दिसतात किंवा स्पीड दिसतात. ऍक्च्युली किलोमीटर दिसतात, किती डिस्टन्स कव्हर केलंय, किंवा काही गाड्यांमध्ये दोन्ही पण मध्ये वेगळं असतं, किंवा एकाच एकाच मीटरमध्ये दोन्ही पण ऍडजस्ट केलेले असतात, स्पीडोमीटर पण आणि ऑडोमीटर पण. येस. तर आता हा झिरोवर आहे म्हणजे तो रेस्टवर आहे. बट सडनली तुम्ही काय केलंय, आता कार स्टार्ट केली, तुमचं स्पीड आहे आता पॉइंटर शो करतोय 30 मीटर पर सेकंड, 30 किलोमीटर पर आवर. सॉरी, तुमची कारची जी असते किलोमीटर स्पीड ती नेहमी किलोमीटर पर आवर मध्ये असते. तुम्ही बघितलं असेल तर. येस, व्हेरी गुड समज. सी, तुम्हाला इथे दिसतंय हा जो पॉइंटर आहे तो किती शो करतोय, 170. म्हणजे स्पीड किती आहे कारचं तुमच्या, 170 किलोमीटर पर आवर. म्हणजे त्याचा मिनिंग काय होतोय की तुम्ही 1 आवर मध्ये 170 किलोमीटर एवढं डिस्टन्स कम्प्लीट करताय, कव्हर करताय. करेक्ट ना, आम्ही करेक्ट. हो, येस. म्हणजे इथे काय आहे, 170 किलोमीटर तुम्ही डिस्टन्स कम्प्लीट करताय 1 आवर मध्ये. ते आहे तुमचं स्पीडोमीटर. आणि ओडोमीटर काय शो करतो की डिस्टन्स तुमच्या कारने किंवा तुमच्या बाईकने किती किलोमीटर्स कम्प्लीट केलेत, म्हणजे तुमचं डिस्टन्स किती कम्प्लीट केले हे सांगतं. ओके. समर्थ इमेज अपलोड करतोय. ओडोमीटर. सो आयुष, आर्यन, हर्षवर्धन, ओमकार, हे काय आहे तुमचं, हे आहे स्पीडोमीटर, जिथे की स्पीड मेजर केला जातो स्पीडोमीटरनी. आणि ओडोमीटर काय मेजर करतो, इसी. हे काय आहे तुमचं, हे पण अगेन स्पीडोमीटरच आहे समज. हो, इथे दिले बघा. सी इथे 1,24,834. इथं दिसतोय ना पॉइंटरच्या वरती जो नंबर दिसतोय तुम्हाला, किंवा इकडे पण दिसतोय. हो, 99. इकडे दिसतंय 91308. हे पण काय आहे तुमचं, त्याने कम्प्लीट केलंय तेवढं डिस्टन्स, म्हणजे ते काय शो करताय, हा ओडोमीटर आहे. मी म्हंटल ना पहिलंच की एकाच मीटर मध्ये दोन्ही पण ऍडजस्ट केलेले असतात. इथे तुम्हाला दिसत असेल की इथे स्पीडोमीटर पण शो करतोय, म्हणजे तुमची गाडी रेस्टला आहे म्हणून तो पॉइंटर रेड पॉइंटर वाला की झिरोवर आहे, आणि इथे खाली तुम्हाला किलोमीटर दिसतात. म्हणजे स्पीडोमीटर आणि ओडोमीटर तुम्हाला एकाच ह्याच्यात ऍडजस्ट केले, पण ते जो डिस्टन्स किंवा जे किलोमीटर शो करतात तो आहे तुमचा ओडोमीटर. आणि जे स्पीड जे शो करतं ते आहे तुमचं स्पीडोमीटर. हे क्लिअर आहे स्पीडोमीटर आणि ओडोमीटर. मग आपण आपला जो मेन टॉपिक आहे तो स्टार्ट करूया. याच्यामध्ये स्पीडोमीटर आणि ओडोमीटर मध्ये काही डाऊट, आर्यन काही डाऊट आहे का. ओके. आता
आपल्याला बघायचा आहे मेन टॉपिक आपला इन्स्टंटेनियस स्पीड म्हणजे काय आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे काय. स्पीड समजलं तर तुम्हाला व्हेलॉसिटी ऑटोमॅटिकली समजणार आहे. कारण व्हेलॉसिटी मध्ये तुम्हाला माहिती असतं फक्त काय असतं स्पीड प्लस डायरेक्शन. स्पीड आणि एका पर्टिक्युलर डायरेक्शनला असेल तर ती असते तुमची व्हेलॉसिटी. आता याचं एक जर बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं ना इन्स्टंटेनियस स्पीड आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीचं, तर सगळ्यात तुमचा फेवरेट गेम क्रिकेट मॅचेस, जे की सध्या IPL चालू आहे, तुम्ही खूप क्युरिओसिटीने बघत असताल. सपोज तुमच्या घरात हे आहे तुमचं घर. येस समर्थ, हे तुमचं घर आहे. आता तुम्ही ठीक आहे विश्वजित, ठीक आहे तू नसेल, तुला नाही आवडत क्रिकेट बघायला, बाकीचे बघतात. आय थिंक सगळ्या बॉयजचा हा मोस्ट फेवरेट गेम आहे क्रिकेट. तर आता याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये क्रिकेट चालली, मॅचला काहीतरी टाइम स्टार्ट व्हायला काहीतरी 5 मिनिट 10 मिनिट 15 मिनिट टाइम आहे, ठीक आहे. आणि तुमच्या घरापासून तुम्ही काहीतरी स्पेसिफिक डिस्टन्सवर आहे. सपोज तुम्ही सध्या इथे आहेत, ही आहे तुमची A पोझिशन किंवा जे असेल इथे ए, इथे तुम्ही उभे आहेत. हो ठीक आहे, इथे आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की 15 मिनिटांमध्ये 15 मिनिट्सच्या आत तुमच्या जी मॅच चालू होणार आहे तुमची कुठली पण असेल ती स्टार्ट होणार आहे. आणि तुम्हाला पळत घरी जायचंय आता रनिंग करत फास्ट, की ती मॅच सुरू व्हायच्या आधी. येस समर, ती मॅच. ओके, आता कमेंट नको येता IPL बद्दल, आपला जो मेन टॉपिक आहे तो इकडे लक्ष द्या. हे होम आहे तुमचं आणि इकडे तुम्ही थांबलेले. तर मी काय म्हंटल 15 मिनिट टाइम आहे, मॅच स्टार्ट होणार आणि तुम्हाला रनिंग करत घरी जायचंय, म्हणजे मॅच स्टार्ट व्हायच्या अगोदर घरी जायचंय. मग आता तुम्ही इथे रन करताय, ठीक आहे. सपोज तुमचं स्पीड आहे इथे 6 मीटर पर सेकंड. काय म्हणतोय समर्थ, मला नाही कळलं. डिस्टन्स का? नाही नाही नाही, मी आधी डिस्टन्स नाही सांगत आहे, मी अगोदर तुम्हाला इन्स्टंटेनियस स्पीड म्हणजे काय तेच डिफरन्स सांगते. डिस्टन्स काय आहे, डिस्टन्सचं नाही काय, ठीक आहे जे काय असेल डिस्टन्स आपण घेऊयात 1000 मीटर आहे म्हणजेच 1 किलोमीटर आहे. 1000 मीटर आहे, ठीक आहे. आणि तुम्ही इथे आहेत आणि तुम्ही 6 मीटर पर सेकंडने पळताय, म्हणजे एका सेकंदामध्ये तुम्ही किती पळताय, 6 मीटर रनिंग करताय. पण तुम्हाला आता तुम्ही रन करत 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 आता तुम्ही थकले थोडेसे, मग तुमची स्पीड कमी झाले आणि तुम्ही इथे आल्यावर तुमची स्पीड झाली आहे सपोज 4 मीटर पर सेकंड. दमल्यामुळे तुम्ही स्पीड कमी केली, इथे आले 4 मीटर पर सेकंड. आणि तुम्ही टाइम बघितला तर तुम्हाला कळलंय की आता 5 मिनिटात मॅच परत स्टार्ट होणार आहे. म्हणजे तुम्हाला तुमची स्पीड वाढवली पाहिजे ना मॅच सुरू व्हायच्या अगोदर घरी जायला. सो तुम्ही परत तुमची स्पीड काय केली आहे, इन्क्रीज केली. म्हणजे इथे तुम्ही स्पीड केली आहे 5 मीटर पर सेकंड. ठीक आहे, अगोदर किती होती 6 मीटर पर सेकंड, पण तेव्हा 15 मिनिट टाइम होता मॅच स्टार्ट व्हायला आणि तुम्ही रन करत करत काही डिस्टन्स कव्हर केलंय एवढं. आणि रनिंग केल्यामुळे तुम्ही दमले थकलेत आणि तुम्ही स्पीड काय केली कमी केली, म्हणजे 4 मीटर पर सेकंड. पण तुम्हाला सडनली कळलं की मॅच स्टार्ट व्हायला अजून 5 मिनिटच टाइम आहे, मग तुम्ही परत स्पीड इन्क्रीज केली 5 मीटर पर सेकंड आणि तुम्ही रन करत करत घरी गेली. मग आता बघा इथं इन्स्टंटेनियस स्पीड म्हणजे काय आहे आणि व्हेलॉसिटी म्हणजे काय. तुम्ही जो फर्स्ट आहे, तुम्ही ज्या फर्स्ट स्पीडनं रन करत होते ती तुमची व्हेलॉसिटी स्पीड किती होती 6 मीटर पर सेकंड. पण जसं तुम्हाला कळलंय की मॅच स्टार्ट होणार आहे, तुम्ही 6 मीटर पर सेकंडने स्टार्ट केले रन करायला. पण एवढं रनिंग केल्यामुळे तुम्ही थकले आणि तुम्ही तुमची स्पीड काय केली कमी केली, म्हणजे 4 मीटर पर सेकंड केली त्या इन्स्टंटला. म्हणजे ज्या इन्स्टंटला आपण स्पीड चेंज करतो त्या स्पीडला म्हटलं जातं इन्स्टंटेनियस स्पीड. समजलंय. 6 मीटर ह्या इन्स्टंटला होती, ए जेव्हा होते तेव्हा तुम्ही 6 मीटर पर सेकंड होती, तुम्हाला कळलं ना लगेच मॅच स्टार्ट होणार आहे म्हणजे तुम्ही फास्ट केलं. पण तुम्ही फास्ट रन केल्यामुळे दमल्यामुळे परत त्या इन्स्टंटला तुम्ही तुमची स्पीड कमी केलं, म्हणजे 4 मीटर पर सेकंड केला. म्हणजे या इन्स्टंटला तुमची स्पीड किती झाली आहे 4 मीटर पर सेकंड. हो येस, इन्स्टंटला जसं तुमचं स्पीड बदलतं, ज्या इन्स्टंटला स्पीड बदलतं ती आहे तुमची इन्स्टंटेनियस स्पीड. अगेन सेकंड इन्स्टंटला काय झालं तुमच्याकडनं स्पीड वाढवली तुम्ही म्हणजे ती काय झाली तुमची त्या इन्स्टंटची स्पीड. समजलं इन्स्टंटेनियस स्पीड म्हणजे काय आहे? एवढंच आहे इन्स्टंटेनियस स्पीड म्हणजे.
ज्या इन्स्टंटला तुम्ही स्पीड चेंज केली. हे तर झालं तुमच्याबद्दलचं एक्झाम्पल. आणि सपोज आपण कार घेतली, तुमचीच कार आहे जी की तुम्ही फर्स्टली कितीच्या स्पीडनं चाललाय, 90 किलोमीटर पर आवरच्या स्पीड. ठीक आहे. नाही नाही, काढायचं नाहीये याच्यामध्ये. समज इन्स्टंट स्पीड फक्त एक माहित पाहिजे की काय आहे त्याची डेफिनेशन, की एका इन्स्टंटला चेंज होती ती. त्याच्यामध्ये न्यूमेरिकल्स वगैरे विचारणार नाहीये. आणि विचारलं तरी तुम्ही फाईन करू शकताय. आता ही कार आहे, तुम्ही चाललेत 90. हे एक्झाम्पल समजलंय या केसमध्ये. अगोदर मी ही रफ करते आणि मग सेकंड एक्झाम्पल सांगते. सगळ्यांना समजलं इन्स्टंटेनियस स्पीड म्हणजे काय? समज विश्वजित समजलं. विश्वजित, ओमकार, हर्षवर्धन, आयुष, आर्यन, कार्तिक. कार्तिक मे बी अब्सेंट आहे. ओके. मग आता मला सांगा बरं, या केसमध्ये ऍव्हरेज स्पीड किती आहे? ऍव्हरेज स्पीड सांगा इथे तुम्हाला. मी काहीतरी, ठीक आहे, डिस्टन्स आपण 1000 घेतला ना, तर इथे मी स्पीड सांगते, टाइम सांगते, 200 सेकंड आहे. ऍव्हरेज स्पीड. किंवा ठीक आहे, हे नाही घेतलं तरी पण चालेल. या तीन याच्यावरूनच तुम्ही सांगू शकताय. 4 मीटर पर सेकंड, 6 मीटर पर सेकंड आणि 5 मीटर पर सेकंड. यामध्ये तुमची ऍव्हरेज स्पीड किती आहे? समज विश्वजित कुठली सांगितली? येस, व्हेरी गुड विश्वजित. 5 मीटर पर सेकंड. बाकीचे रिमेनिंग स्टुडंट्स, ऍव्हरेज स्पीड किती असेल या केसमध्ये? 6 मीटर पर तुमची इनिशियल आहे. समज नाही कळलं कशी काढायची. ओके, ठीक आहे, थांब, बाकीच्यांना आन्सर देऊ दे, मग मी एक्सप्लेन करते. ओके, नाही कळलं सगळ्यांना, ठीक आहे. इकडे बघा, फर्स्ट तुमची इनिशियल स्पीड किती आहे? 6 मीटर पर सेकंड. नेक्स्ट टाइम, सेकंड टाइम तुम्ही कमी केली ना स्पीड, म्हणजे तुम्ही किती केली आहे? 4. तुमच्याकडे अगोदर किती आहे? 6 आहे. 6 मीटर पर सेकंड. सेकंड टाइम आहे 4 मीटर पर सेकंड. आणि हो, ती स्पीड झाली आयुष, करेक्ट. ती स्पीड आहे 1000 डिवायडेड बाय 200. ती फक्त स्पीड झाली, पण मी काय विचारलं? ऍव्हरेज स्पीड. आणि 5 मीटर पर सेकंड. मग आता या केसमध्ये ऍव्हरेज स्पीड किती असेल? ऍव्हरेज स्पीडचा तुम्हाला फॉर्म्युला माहितीये, टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम. बट आता तुमच्याकडे इथे कुठे टोटल डिस्टन्स पण नाहीये आणि टोटल टाइम पण नाहीये, बट तुमच्याकडे 3 वेलॉसिटीज आहे. आणि तुम्ही ऍव्हरेज कसं काढता एखाद्या गोष्टीचं? सपोज तुमचे सब्जेक्ट, सगळ्या सब्जेक्टचे मार्क्स आले आणि तुम्हाला पर्सेंटेज मध्ये काढायचंय, मग तुम्ही ऍव्हरेज कशी काढता? सब्जेक्ट मध्ये मराठीमध्ये समथिंग 20 आउट ऑफ 18 मिळाले, इंग्लिशमध्ये 18 मिळाले, मॅथ्समध्ये 18 मिळाले, सायन्समध्ये 18, हिस्ट्री, सोशल स्टडीज, हिस्ट्री 18. तर तुम्ही ऍव्हरेज कशी काढता मग? सगळ्या सब्जेक्टची ऍडिशन, जे मार्क्स मिळाले त्यांची ऍडिशन, आणि जेवढे काय सब्जेक्ट आहेत ते नंबर्स डिवायडेड बाय नंबर्स. सो तुम्हाला काय मिळतं? हो, येस, समज, बट इथे पण तशीच काढायची. अरे, ऍव्हरेज कशी काढतो एखाद्या गोष्टीची आपण? आपण काय म्हणतो, एखादी कार पहिल्या 1 तासामध्ये, फर्स्ट 1 आवर मध्ये 50 किलोमीटर पर आवरने जाते. येस. सेकंड, येस, व्हेरी गुड विश्वजित. सेकंड आवर मध्ये, मी ते सेकंड टाइम एक्झाम्पल घेते. याचं एक्झाम हे कसं फाईन केलं अगोदर हे सांगते, आणि मग तो क्वेश्चन घेते, ठीक आहे. ऍव्हरेज स्पीड कशी काढणार आहे तिथं? 6 + 4 + 5. आणि इथे किती क्वांटिटीज दिलेल्या आहेत? 3. सो 15 डिवायडेड बाय 3 किती येतं तुमचं? 5 मीटर पर सेकंड. 5 मीटर पर सेकंड ही झाली तुमची ऍव्हरेज स्पीड. समजले समज, ओमकार? 3 कशी असेल समर्थ? 3 कशी असेल? 3 कशी असेल समर्थ? हो, 3नेच डिवाइड करायचं ना मग. 6 + 4 + 5. हो, बरोबर ना. 6 + 4 + 5 डिवायडेड बाय 3. कर ना किती ऍडिशन होती. 6 + 4 10. 10 + 5 15. 15 डिवायडेड बाय 3 किती येतं? समजलं समज? येस, समजलं ना आता? डाऊट क्लिअर आहे ना? ओमकार समजलाय? हर्षवर्धन, आर्यन, आयुष? ठीक आहे.
आता हे झालं तुमचं ऍव्हरेज स्पीड या केसमध्ये. आपण इन्स्टंटेनियस स्पीड म्हणजे काय समजलं ना तुम्हाला? इन्स्टंटेनियस स्पीड. आता मला सांगा इन्स्टंटेनियस वेलोसिटी काय असेल मग? इथे जर फक्त डायरेक्शन ऍड असेल, म्हणजे इथे जर घर असेल, तुमचं घर असेल आणि इथे तुम्ही असताल आणि तुमचं स्पीड समथिंग आहे 6 मीटर पर सेकंड. इथे आल्यानंतर तुम्ही कमी केले म्हणजे किती केले? 4 मीटर पर सेकंड. आणि इथे आल्यानंतर तुम्ही परत कमी इन्क्रीज केले 5 मीटर पर सेकंड. पण तुम्ही जर म्हंटले माझं घर ईस्टला आहे आणि मला आता रन करत जायचंय, म्हणजे इनिशियली 6 मीटर पर सेकंड होती, नंतर तुम्ही कमी केली 4 मीटर पर सेकंड आणि परत इन्क्रीज केली 5 मीटर पर सेकंड. अरे 3 ने का डिवाइड केलं विश्वजित? कारण जे 3 क्वांटिटीज आहेत ना, म्हणून 3 ने डिवाइड केलंय. इथे जर 5 क्वांटिटीज असतात तर 5 ने डिवाइड केलं असतं, 10 असतात तर 10 ने डिवाइड केलं. तुम्हाला ऍव्हरेज काढता येत नाही का कुठल्या पण नंबर्सची? मॅथ्स मध्ये असेल ना. 15 डिवायडेड बाय 3 करेक्ट. इथे काय केलंय मग? हे आहे तुमचं ऍव्हरेज स्पीड आपण बघितली, सॉरी इन्स्टंटेनियस स्पीड. पण मी काय म्हंटल, इथं जर डायरेक्शन ऍड केली, जर मी म्हंटल तुमचं घर ईस्टला आहे किंवा तुम्ही म्हणताय आता माझा ईस्टला मॅच बघण्यासाठी माझं घर ईस्टला आहे आणि मला मॅच बघायला रन करत जायचं, तर ती काय झाली तुमची इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. म्हणजे तुम्ही इथं 6 मीटर पर सेकंड आहे, रन करताय ईस्टला, म्हणजे तुमची ती 6 मीटर पर सेकंड काय झाली? इन्स्टंटेनियस वेलॉसिटी त्या इन्स्टंटला, म्हणजे इथे. सपोज इथे कमी केली, ईस्टलाच तुम्ही रन करताय, म्हणजे ती काय झाली तुमची अगेन इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. ही पण ईस्टलाच म्हणजे इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. कळलं? हो करेक्ट आहे ना विश्वजित. काय म्हणतोय समज? किती झाली म्हणजे किती झाली वेलॉसिटी? वेलॉसिटी पण किती झाली? गुड मॉर्निंग. अरे मग इथं पण किती झाली ऍव्हरेज व्हेलॉसिटी? इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी पण तेवढीच झाली ना, जेवढी स्पीड असेल तेवढी. स्पीड आणि व्हेलॉसिटी मध्ये चेंजेस नाही, फक्त डायरेक्शन मध्ये चेंज आहे ना. आणि ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह ते पण आहे. येस येस तेवढीच झाली. 15 डिवायडेड बाय 3 ती किती झाली? म्हणजे ऍव्हरेज व्हेलॉसिटी इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी पण किती झाली ह्या केसमध्ये? या केसमध्ये इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी विचारलंय मी, किती झाली? 5 मीटर पर सेकंड. येस, व्हेरी गुड. विश्वजित बाकीचे? ओमकार? जसं मगाशीच्या एक्झाम्पल मध्ये, म्हणजे हेच एक्झाम्पल होतं त्याच्यामध्ये आपण बघितलं की इन्स्टंटेनियस स्पीड तेवढी आहे, तर इथे व्हेलॉसिटी पण किती असेल? अरे विश्वजित तीच आली, 6 + 4. तूच आन्सर दिला ना, 6 + 4 + 5 किती येतं? 15 डिवायडेड बाय 3 किती आली? अरे व्हेलॉसिटी का? कारण आपण त्याच्यामध्ये डायरेक्शन ऍड केली ना. स्पीड आणि व्हेलॉसिटी मध्ये डिफरन्स काय आहे? आता मला सांग बरं, तू एखादी कार, ठीक आहे मी हे एक्झाम्पल, तुम्ही रिवाइज करत जा, मागे काय शिकवलंय ना ते एकदा रिवाइज करत जा. सपोज ही कार आहे, आता इकडे लक्ष द्या परत. ही कार आहे, आता ह्या कारचं स्पीड आहे तुमचं 50 km/h. ठीक आहे, 50 km/h आहे. आता तुम्ही काय केलंय? ही काय झाली तुमची स्पीड झाली का वेलॉसिटी झाली? मला सांगा बरं अगोदर. 50 km/h काय झालं? येस, मग मी तेच सांगते ना, डायरेक्शन काय म्हणतोय समज, डायरेक्शनला काहीच करायचे आहे. काय म्हणतोय मला नाही कळलं. 50 km/h म्हणजे ही झाली स्पीड. आणि जेव्हा तुम्ही म्हणता की मी 50 km/h ने एका पर्टिक्युलर डायरेक्शनला चाललोय किंवा ट्रॅव्हल करताय, तेव्हा ती असेल तुमची वेलॉसिटी. म्हणजे वेलॉसिटी पण हीच असणार आहे, पण तुम्ही जर डायरेक्शन मेन्शन केली तर वेलॉसिटी असेल, आणि जर फक्त म्हणताय 50 km/h तर तुमची असेल स्पीड. समजलं दोन्हींच्या मध्ये डिफरन्स? क्लिअर आहे? डायरेक्शनला काही करायचं नाही का? काय करायचं समज? ओके, ओमकारचं क्लिअर आहे. स्पीड इज 50 km. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी नाही समजली? ओके. अरे नाही, का नाही समजली? इकडे लक्ष दे.
हे बघ, मी काय सांगितलं बरं, आपण एक दुसरं एक्झाम्पल घेऊ. सपोज ही कार आहे तुमची. आता तुम्ही कारमध्ये आहेत आणि तुमचं स्पीड आहे 50 km/h. तेच एक्झाम्पल घेतलंय मी, 50 km/h त्या इन्स्टंटला. ठीक आहे. आता 50 km/h गेल्यानंतर, इथे आल्यानंतर, या पॉइंटला आल्यानंतर तुमच्या कारने आता स्पीड चेंज केली आहे आणि ती केली आहे तुम्ही 60 km/h. म्हणजे ही काय झाली, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. या इन्स्टंटला 50 km/h, या इन्स्टंटला 60 km/h. अगेन इकडे आल्यानंतर इथे तुमची आली आहे 70. म्हणजे या थर्ड इन्स्टंटला, या इन्स्टंटला तुमची स्पीड आहे 70 km/h. समज इथपर्यंत समजलंय सगळ्यांनाच? इथपर्यंत समजलंय ना इन्स्टंटेनियस स्पीड म्हणजे जसा इन्स्टंट चेंज झाला तसं तुम्ही स्पीड चेंज केली, वाढवली, त्या ठिकाणी लगेच स्पीड चेंज झाली. असं इथे 50 होती ना, मग तुम्ही इथे इन्क्रीज केली म्हणजे या इन्स्टंटला 60 झाली, इथे झाली 70. ओके. मग आता याच्यामध्ये जर तुम्ही डायरेक्शन ऍड केली, जर तुम्ही म्हणताय मी 50 किलोमीटरने चाललोय पण मी जर ईस्टला चाललोय, तर ती झाली इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. या इन्स्टंटला तुम्ही 60 किलोमीटरच्या स्पीडनं चाललाय, बट तुम्ही म्हणताय मी 60 किलोमीटरच्या स्पीडनं ईस्टला चाललोय, ईस्ट वेस्ट वॉट जे काय कुठली डायरेक्शन असेल ते. तिथे गेला तर ती काय असेल तुमची इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. म्हणजे डायरेक्शन जर तिथं मेन्शन केली तर ती असेल तुमची इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. समजलंय आता? नाही म्हणणार ना, तुम्ही म्हणू शकताय किंवा लेफ्टला म्हणू शकताय, राईटला म्हणू शकताय. म्हणणार म्हणजे मेन्शन करणार तुम्ही ते. समज क्लिअर आहे डाऊट? काय म्हणतोय, सम मध्ये नाही ना? सम मध्ये कुठे म्हणतोय तू? नाही, समज इकडे लक्ष दे, तुझं परत अजून कन्फ्युजन होत आहे. इथे जर असेल फर्स्ट इन्स्टंटला तर 50 km/h तू जर म्हंटल मी 50 km/h ला साऊथला जाणार आहे, तर ती तुझी काय झाली मला सांग बरं? स्पीड इन्स्टंटेनियस स्पीड झाली का इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी झाली? व्हेलॉसिटी, हो. अगेन इथे आल्यानंतर तू परत काय म्हणतोय आता 60 km/h लेफ्टला जायचंय, म्हणजे ती काय झाली व्हेलॉसिटी काय स्पीड? इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी की स्पीड? व्हेलॉसिटी. अगेन इथे आल्यावर तू काय म्हणणार आहे, राईटला जायचं किंवा लेफ्टला जायचंय? राईटला जायचंय. ठीक आहे, आता राईटला घेऊया. ती काय असेल? वेलॉसिटी की स्पीड? वेलॉसिटी. मग आता काय डाऊट आहे? समजलंय ना, स्पीड म्हणजे जेव्हा डायरेक्शन मेन्शन नाही करणार आहे तेव्हा स्पीड असेल ती, जेव्हा डायरेक्शन मेन्शन करणार आहे तेव्हा वेलॉसिटी असेल. समजलं? ओके. आणि जरी काही असेल डाऊट तर मला कॉल कर. समजलं हे? इन्स्टंटेनियस स्पीड आणि व्हेलॉसिटी. सी आता आपण याचे ग्राफ घेऊयात, ग्राफ मध्ये सांगते व्यवस्थित अजून. ऍक्च्युली आज ऍक्सलरेशन पण टॉपिक घ्यायचा आहे, पण होतोय की नाही. सी आता हा एक ग्राफ आहे. या लेसन मधले आपले किती टॉपिक राहिलेत? इन्स्टंटेनियस स्पीड आणि व्हेलॉसिटी झाल्यानंतर ऍक्सलरेशन, देन फोर्स, देन न्यूटन फर्स्ट लॉ आणि वर्क. त्याच्यानंतर तुमचा हा टॉपिक रिव्हिजनचा संपेल. येस, हो घेते ऍक्सलरेशन पण, बट हे झालं तर ते ना. घेतलंय का मंगे सरांनी? आज घेतलंय का? मग घ्यायचंय की नाही परत? का पुढचं टॉपिक कंटिन्यू करू? ऍक्सलरेशन घ्यायचंय की नाही, मग परत घ्यायचंय का रिपीट? समर्थ म्हणतोय घ्यायचंय. समजलं ना ऍक्सलरेशन काय आहे? बाकीच्यांना समजलंय? विश्वजीत, ओमकार, आयुष, तरी पण परत रिपीट घ्यायचंय का? ठीक आहे, चालेल.
सगळेजण हो म्हणा, मग घेऊया. ओके ठीक आहे, चालेल, घेऊयात आपण. आता इकडे लक्ष द्या. हा आपला इन्स्टंट सेरीजचा लास्ट एक्झाम्पल आहे या ग्राफ मध्ये. आता सपोज हा तुमचा ग्राफ आहे, हे असं तुमचा रोड आहे आणि इथे आहे तुमची कार. पेन टॅब नसल्यामुळे प्रॉब्लेम येतोय मोबाईलवर. ठीक आहे. हा ए आहे कार आणि इथे असा हा असा वे. ठीक आहे. येस विश्वजित, हा टॉपिक चाललाय आपला. ठीक आहे, करेक्ट आहे तुझे सांगितलं ते, बट आपण घेऊयात ते पण. इकडे लक्ष दे. हा आहे कार आहे तुमची ही. आता ही कार अगोदर समथिंग म्हणजे इथून तिनं स्टार्ट केलंय बघा. इकडे आपण घेतलंय या एक्स ऍक्सिसला घेतलाय तुमचा हा एक्स ऍक्सिस आहे. इकडे घेतलाय टाइम आणि हा वाय ऍक्सिस आहे. इकडे घेतलाय किलोमीटर पर आवर. किलोमीटर पर आवर काय किलोमीटर फक्त, ठीक आहे, किंवा किलोमीटर पर आवर घ्या, स्पीड घ्या. टाइम आणि किलोमीटर पर आवर. इकडे स्पीड घेतली तुमची आणि इकडे काय घेतली, टाइम घेतले. टाइम घेतलेला आहे. आता ही कार इथे सपोज होती, इथे होती या पॉइंटला. सी इथे तुम्हाला दिसतोय ना, ब्लॅक मार्क केलेला आहे मी इथे. ती आहे रेस्टला, इथे होती सपोज फर्स्ट ऑफ ऑल. इथे ती रेस्टला आहे कारण इथे झिरो ओरिजिन आहे, तुम्हाला माहिती आहे ना. ग्राफ रिडिंग येत असेल मे बी सगळ्यांना, असं कन्सिडर करते मी. हा झिरो आहे. इथे रेस्टला होती कार. मग आता इथून स्टार्ट होईपर्यंत तुमची कार इथपर्यंत येऊपर्यंत कॉन्स्टंट स्पीड नाही येते. सपोज ती काहीतरी येते 40 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनं. येस समज. ठीक आहे. 40 किलोमीटर या रोड इथून स्टार्ट केल्यापासून तिनं इनिशियल स्पीड तर तिचं झिरो होतं ना जेव्हा ती रॅशला होती, पण तिने स्टार्ट केल्यापासून ती इथपर्यंत येऊपर्यंत तुमचा रोड काय होता, फ्लॅट होता, स्ट्रेट होता. ती 40 किलोमीटर पर आवरला आली. 40 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनं आली इथपर्यंत. इथे मार्क केलंय ना, बरं ठीक आहे, मी वेगळा पेन युज करते. इथे इथे दिसतंय रेड येलो कलरचा, जिथपर्यंत फ्लॅट पोर्शन आहे रोडचा. समजलंय आता. ठीक आहे. आता इथे काय आहे बघा खाली तुमचा वे बदललाय आता. म्हणजे तुमची कार काय करेल आता, स्पीड कमी करेल की जास्त करेल ते इथे आल्यावर. म्हणजे या इन्स्टंटला स्पीड किती आहे, 40 किलोमीटर. ठीक आहे ना. आता आपण इथे स्केल घेऊयात, इथे मध्ये घेऊयात 20 आणि हे असेल तुमचं 40. 40 इथे आहे, बट हे ओरिजिनला स्टार्ट असल्यामुळे झिरो. झिरो आणि कॉर्डिनेट्स माहित आहेत ना तुम्हाला, झिरो आणि 40. लो करेल, येस. इथे आल्यानंतर ती काय करेल, स्पीड कमी करेल. म्हणजे इथे आली तुमची सपोज आता कार. आता इथे बघितलं तर तुमचं स्ट्रेट लाईन मध्ये जा आणि तुम्ही स्पीड चेक करा किती असेल. तर किती स्पीड आहे, 20. 20 किलोमीटर पर आवर. येस, व्हेरी गुड आयुष. सेकंड नाही, किलोमीटर पर सेकंड नाही, किलोमीटर पर आवर. आवर दिले मी तर हे काय झालं, 20 किलोमीटर पर आवर. म्हणजे ह्या इन्स्टंटला तुझी स्पीड काय झालं, 20 किलोमीटर पर आवर. समजला, इन्स्टंटेनियस स्पीड म्हणजे इथे इन्स्टंट चेंज झालं ना. या इन्स्टंटला 40 होती, लगेच या इन्स्टंटला काय झाली, हो येस, 20 किलोमीटर पर आवर. इथे काय झाली, 20 किलोमीटर पर आवर. म्हणजे इथे या इन्स्टंटला तिने किती चेंज केली आहे, 20 किलोमीटर पर आवर. अगेन आता इथे वरती गेल्यावरती स्पीड काय करेल, कमी जास्ती. समज कुठपर्यंत करेल, जिथपर्यंत तुमच्या ह्याच्यावर तुमच्यावर डिपेंड आहे ना ते, तुम्ही कार कशी चालवता, ड्रायव्हिंग कसं आहे तुमचं. आता इथे ठीक आहे, तुम्ही ग्राफ मध्ये पण बघू शकता. इथेच गेलं तर तुमचा ग्राफ जर बघितला तर हे इथे चेंज होत आहे ना. सी इथे ग्रीन मार्क्सने दाखवलंय मी. हे इथे गेली तर काय होती, चेंज होती. अगेन इथे वरती गेली तर परत 40 होईल. अगेन इथे आली तर काय होती, 40 होती. समजली, म्हणजे इन्स्टंट बदलला की वेलॉसिटी बदलली. काय म्हणतोय समर, आयुष समत मला नाही कळलं. समत काय डाऊट आहे. समज हे बघ ना, इथे किती आहे, 40 ना, सॉरी 20 ना इथपर्यंत. इथे आता इथे गेल्यावर इथे इन्क्रीज केली ना इथे.
सी इथे गेल्यावरती ब्लॅक कलरने शो केलंय मी. ओके, तर ती किती आली आहे? 20 आणि 40च्या मध्ये आली, म्हणजे किती आली? 30 आली ना. अगेन वरती गेल्यावर किती होती? 40 होती. म्हणजे इन्स्टंट बदलला. समजलं ना इन्स्टंटेनियस स्पीड म्हणजे काय? आणि जर व्हेलॉसिटी असेल त्याच्या, सॉरी डायरेक्शन असेल, तर काय असेल ते? इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. समजलंय? डाऊट क्लिअर आहे? कशी चेंज होते इन्स्टंटेनियस स्पीड व्हेलॉसिटी? विश्वजित. हो हो, येस. हो, तुम्ही जसं चालताना पण तुम्ही किंवा रन करताना तुम्ही अगोदर फास्टली पळताय, रनिंग करताय, आणि नंतर सडनली तुम्ही दमल्यानंतर, थकल्यानंतर स्पीड कमी करताय, म्हणजे त्या इन्स्टंटला तुमची लगेच स्पीड कमी होणार ना. अगेन तुम्ही परत इन्क्रीज करताय स्पीड तुमची रनिंगची, तर ती काय झाली? इन्स्टंटेनियस स्पीड. म्हणजे इन्स्टंट बदलला की स्पीड पण बदलते. सायकल चालवताना पण. हो, येस. येस, ही तुम्हाला एक्झाम्पल देता येतील ना, होमवर्क मध्ये तुम्हाला द्यायचे. डे टू डे लाईफ मधले जे जे एक्झाम्पल्स असतील ते देऊ शकताय. फर्स्टली तुम्हाला ओडोमीटर काय आणि स्पीडोमीटर काय हे एक्सप्लेन करायचं. समजलं हे इन्स्टंटेनियस स्पीड आणि व्हेलॉसिटी? नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करायचा, ऍक्सलरेशन. ओके, तुमचा ऑलरेडी स्टडी झालेला आहे, शिकवून झालेला आहे, आणि मी पण एकदा घेतलेला आहे, त्यामुळे रिव्हिजन साठी मी पटपट घेते. आता ऍक्सलरेशन म्हणजे काय? काय डेफिनेशन आहे ऍक्सलरेशनची? सरांनी घेतलाय ना टॉपिक? सो टेल मी. हो ओमकार, बोल. काय काय प्रॉब्लेम आहे का? विश्वजित, तुला अजून एक्झाम्पल द्यायचे का? कशाची द्यायचे? येस, व्हेरी गुड समर. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. येस विश्वजित. अरे इन्स्टंटेनियसली तेच ना, इन्स्टंट बदलला. तू सायकल चालवतोय, अगोदर फास्ट सायकल चालवतोय, म्हणजे त्या इन्स्टंटला तुझी काहीतरी वेलॉसिटी आहे किंवा स्पीड आहे. डायरेक्शन ऍड केली तर वेलॉसिटी. आता तू सायकल चालवताना कमी स्पीड केली, तर त्या इन्स्टंटला जी वेलॉसिटी असेल, जी स्पीड असेल, ती असेल इन्स्टंटेनियस स्पीड और वेलॉसिटी. अगेन वाढवतोय, कमी करतोय. बस अगोदर फास्ट रन करते, ट्रॅव्हल करते, सॉरी. त्या स्पीडला तिची जी, त्या टाइमला तिची जी स्पीड असेल ती असेल इन्स्टंटेनियस. आता स्टॉप आलाय म्हणून बसने जर स्पीड कमी केलं, तर त्या स्पीड इन्स्टंटला तिची स्पीड काय असेल? कमी असेल ना इन्स्टंटेनियस स्पीड. तीच एक्झाम्पल्स आहेत त्याचे. तुम्ही लिहू शकता डे टू डे लाईफ मधले खूप एक्झाम्पल. तुम्हाला एक्सप्लेन करायचे ते मी होमवर्क देते. ओके ओके, ठीक आहे. मी नाही देणार आहे, तुम्हीच एक्सप्लेन करायचे, कारण याच्यामध्ये न्यूमेरिकल्स वगैरे काही सॉल्व्ह करायला नाहीये, फक्त नोट्स बनवायच्या. हो, तरी पण मी ते स्लाइड्स देईल तुम्हाला माझ्याकडे जे आहेत त्या. हो. ठीक आहे. एक्झाम्पल सी, ऍक्सलेशन बघा. काय म्हणतोय समज? नो समज, मी नाही देणार आहे, तुम्ही एक्सप्लेन करायचे. आता तुम्हाला इन्स्टंटेनियस स्पीड म्हणजे काय, व्हेलॉसिटी म्हणजे काय समजलंय ना? समजलंय का अगोदर ते सांगा मला. क्लिअर असेल तर क्लिअर करा. टाईप. नॉट क्लिअर? समज नाही कळलं अजून? इन्स्टंटेनियस स्पीड आणि व्हेलॉसिटी नाही कळलं तुला? अरे मग बोल ना, इतका वेळ मी सांग. मग काय क्लिअर नाहीये? तू लिहिले नॉट क्लिअर. विश्वजित काय म्हणतो? डिस्प्लेसमेंटचे एक्झाम्पल काय द्यायचे की नाही काय? उद्या का बरं? ठीक आहे, 5 मिनिट्स आहे, तर इकडे लक्ष द्या. समजलंय ना सगळ्यांना? येस और नो म्हणा, किंवा ठीक आहे. नसेल समजलं तर नो म्हणा, मी परत एक्सप्लेन करते. 5 मिनिट्स आहेत, किंवा मग मला ऍक्सलेशन स्टार्ट करायला. समज मलाच, मीच कन्फ्युज आहे. तुला समजलंय की नाही समजलं? समजलं असं टाईप कर, किंवा नाही समजलं असं टाईप कर, मग मला कळेल. तू नो म्हणतोय किंवा नॉट म्हणतोय? नो अंडरस्टँड. ओके, ठीक आहे. सो इन्स्टंटेनियस स्पीड नाही समजलं की व्हेलॉसिटी नाही समजली? समज मी काय सांगितलं, इकडे लक्ष दे. आता मी परत अगेन कशाचं एक्झाम्पल देऊ?
सपोज एक बॉय आहे, तो घरातून निघलाय स्कूलला जायला. हो समर्थ, मी विश्वजित, मी तेच देणार आहे होमवर्कला. सी समर्थ, इकडे लक्ष दे. कारचं एक्झाम्पल घ्यायचं का? ठीक आहे. त्या ग्राफचं तुला समजलं नाही का समर्थ? समर्थ, काहीच समजलं नाही की तो ग्राफ नाही कळला फक्त? ओके ठीक आहे. सी, फास्ट घेते मी. इथे आहे टाइम आणि इथे आहे किलोमीटर पर आवर, म्हणजे इकडे आहे तुमची स्पीड. आता इथे झिरो, तुम्हाला इथले कॉर्डिनेट माहित असतात किती. बरं ठीक आहे, इथे घेते मी झिरो. इथे झिरो असतो ना ओरिजिनला. इथे आहे 10, इथे आहे 20 आणि इथे आहे 30. हे तर माहितीये ना, ग्राफला असं लिहिता तुम्ही. आणि खाली टाइम असेल 5 सेकंड, 2 सेकंड, 10 सेकंड, 15 सेकंड, 20 सेकंड, व्हॉट एव्हर जो काय असेल ते. आता मी तुम्हाला जर असा ग्राफ ड्रॉ केला, असं जर नेचर असेल ग्राफचं, ठीक आहे. आणि इथे जर सपोज तुमची इनिशियली, मी काय म्हंटल, तुमची कार आहे इथे, म्हणजे या पॉइंटला कॉर्डिनेट काय असतात तुमचे? 0 0 ना इथे. 0 30, सॉरी. तिथून स्टार्ट केलंय तिला. ठीक आहे. आता 30च्या स्पीडनं ती चालती. 30च्या स्पीडनं चालतीये, पण इथपर्यंत आली ती कार, इथपर्यंत. तुमचा रोड एकदम व्यवस्थित आहे, प्लेन रोड आहे. म्हणजे या इन्स्टंटला तुमची स्पीड किती आहे? 30. ठीक आहे, 30 स्पीड आहे. मग आता 30 स्पीड आहे, तर इथे खाली येताना तर स्पीड कमी करेल ना, किंवा वाढवेल. जो काय ड्रायव्हिंगवर डिपेंड आहे, मोस्टली तो कमीच करेल. सपोज तो जर इथे आला, इथपर्यंत गाडी कार आली तुमची, तर तुमच्या कारचं स्पीड कमी झालंय. म्हणजे ते किती झालंय? इथे जर तुम्ही ह्याला जॉईन केलं, तर किती दिसतंय तुम्हाला ते इथे? 20 ना. मग समज तिथे इन्स्टंटेनियस स्पीड किती असेल कार जेव्हा या इन्स्टंटला येईल तेव्हा? 20. जेव्हा तुमची कार इथे येईल, या इन्स्टंटला येईल, तेव्हा तुमचं स्पीड किती असेल? किती असेल? 10. हो. अगेन तुमची कार जर इथे गेली, तर या इन्स्टंटला तुमची स्पीड किती असेल? फक्त नंबर टाईप करा, युनिट असू द्यात. या इन्स्टंटला किती स्पीड असेल? 30 कशी असेल समज? इथे म्हणते मी, तू ग्राफ बघ ना. 20, येस. अगेन इथे आली वरती कार आता, म्हणजे तुम्ही स्पीड वाढवलीये. बघ आता इथे किती स्पीड आहे? 30. म्हणजे इन्स्टंट चेंज झाला की स्पीड पण चेंज होती ना. आणि डायरेक्शन असेल तर वेलोसिटी पण चेंज होती. समजलं आता काय समज? ओके, आता डाऊट आहे काही? आयुष समजलाय? ओमकार, विश्वजित, हर्षवर्धन, आर्यन, सगळ्यांनी येस म्हणा जर समजलं असेल तर. नसेल तर मी अजून रिपीट करते परत. ठीक आहे, मग तेच आहे ना. आता हेच इन्स्टंटेनियस स्पीड आहे. आणि जर तुम्ही इथे म्हटलं, आता मी जर इकडे चालली, ईस्टला चालली किंवा वेस्टला चालली, साऊथला चालली, लेफ्टला चालली, राईटला चालली, तर तुमची असेल ती इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. ठीक आहे, समजलं ना. आता मला सांगा बरं, हे क्लिअर आहे ना? 40 सेकंड्स आहेत. पहिली वेलॉसिटी 30 आहे, सेकंड वेलॉसिटी 20 आहे, आणि नंतरची वेलॉसिटी 10 आहे. तर या केसमध्ये ऍव्हरेज स्पीड किती झाली सांगा बरं? ऍव्हरेज स्पीड किती असेल? आणि होमवर्क साठी क्वेश्चन आहे, इन्स्टंटेनियस स्पीड आणि इन्स्टंटेनियस वेलॉसिटीची डेफिनेशन लिहायचं, युनिट लिहायचं, फॉर्म्युला लिहायचा. मी तुम्हाला स्लाइड्स देते, त्याचा रेफरन्स घ्या. एक्झाम्पल्स, 5 एक्झाम्पल्स एक्सप्लेन करायचे कुठले पण. हा ग्राफ पण ड्रॉ करायचा. हा ग्राफ पण ड्रॉ करायचा. तुम्ही वेगळा पण ड्रॉ करू शकताय, अजून काही खालीवर दाखवू शकताय. आणि त्याच्यामध्ये शो करायचं किती आहे. क्वेश्चन विचारलं, ऍव्हरेज स्पीड किती आहे? होमवर्क मध्ये क्वेश्चन द्या मला, आन्सर द्या. ओके, बाय.